आणि यानंतर आणखी एक ब्रेकिंग न्यूज आहे ती म्हणजे आमची ज्या पद्धतीने अपेक्षा आहे तशी आमची सुद्धा आहे असं या ठिकाणी सांगतायत। भाजपची जशी अपेक्षा आहे आमच्याकडून तसंच आमची सुद्धा अपेक्षा आहे असं उदय सामंतांनी म्हटलेलं आहे। आणि गीतेंच्या माघारीबाबतचा चेंडू त्यांनी आता भाजपच्या कोर्टात टोलावलाय। नाशिकमध्ये विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे गणेश गीतेंनी बंडखोरी केली आहे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। त्यांचे भाऊ गोकुळ गीते यांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्यांच्या माघारीसाठी उदय सामंत नाशिकमध्ये तळ ठोकून असल्याची चर्चा आहे। तर महाजनांनी गणेश गीतेंची मुख्यमंत्र्यांशी फोनवरून चर्चा करून दिल्याची ही माहिती आहे। दरम्यान कोकण आणि छत्रपती संभाजीनगरमधील बंडखोरांनी उमेदवारी मागे घेतल्याचा संदर्भ देत सामंतांनी गीतेंच्या माघारीबाबत गिरीश महाजन यांच्याकडे रोख केलाय। गणेश गीते असतील गोकुळ गीते असले दोघेही समंजस आहेत, त्याच्यामुळे ते समंजसपणाने निर्णय घेतील। आणि दुसरं एक त्याच्यातनं जे जाणवलं ते परत रिपीट करतो की दोघांचाही केंद्रबिंदू हे गिरीश महाजन साहेब आहेत, त्याच्यामुळे गिरीश महाजन साहेब योग्य तो निर्णय घेतील ना। माझ्या रत्नागिरीमध्ये एखाद्या व्यक्तीनं फॉर्म भरला आणि त्याने जर प्रसारमाध्यमाकडे जाऊन सांगितलं की उदय सामंत सांगतो तेच मी करणार आहे आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी शिवसेना वाढवणार आहे, तर ती माझी जबाबदारी राहिली ना। जे माझं नाव घेतलं जातं, एखादा उमेदवार नाव घेतो त्यावेळी ती माझी जबाबदारी राहिली त्याच्याकडनं ते करून घेणं। आणि असं काही कुठं माझ्यामध्ये आणि गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही किंवा अन्य कुठच्या मंत्र्यांमध्ये गिरीश भाऊंमध्ये कॉम्पिटिशन नाही। उलट गिरीश भाऊंचा आम्हाला सगळ्यांना आदर आहे, ज्या पद्धतीने समन्वय ते ठेवतात, त्याच्यामुळं मी म्हणून 4 वेळा त्यांचं नाव घेतलं की त्यांच्या कामाच्या स्टाईल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे त्या स्टाईलमध्ये ते हे दोन्ही फॉर्म मागं घ्यायला त्यांना विनंती करतील आणि मागं फॉर्म घेतील। आम्ही हक्कानं कोणाला सांगू शकतो तर भारतीय जनता पार्टी हा आमचा मित्रपक्ष आहे। जसं भारतीय जनता पार्टीच्या आमच्याकडनं काही अपेक्षा आहेत का, सोलापूरमध्ये काही अपक्ष उभे राहिलेले होते, त्याच्यानंतर संभाजीनगरला अपक्ष उभे राहण्याच्या मनस्थितीमध्ये आहेत, तर जी भारतीय जनता पार्टीची आमच्याकडनं हक्कानं एक अपेक्षा आहे तीच भारतीय जनता पार्टीकडनं आमची हक्कानं अपेक्षा आहे। त्याच्यामुळे आमची अलायन्स जी आहे ही नॅचरल अलायन्स आहे आणि नॅचरल अलायन्समध्ये असं कुटुंबामध्ये जरा घडत असतं, पण त्याच्यामध्ये सगळे एकत्र बसून निर्णय घेतील ना। उद्या 3 वाजेपर्यंत वेळ आहे हे स्वतः गिरीश महाजन साहेबांनी देखील सांगितलं आहे आणि त्याच्यावर ते असं म्हणालेत की ह्याच्यातनं 100% मार्ग निघेल।